मेकअप झाला की लगेच नवरी रूमच्या बाहेर जायची आणि त्यामुळे मला व्हिडिओ फोटो घ्यायलाच वेळ भेटत नव्हता. तिला म्हटलं थोडं थांब 2-3 फोटो घेऊ दे. ह्या वेळेस ना कसं झालं, पहिले माझ्याकडे खूप व्हिडिओ असायचे तेव्हा मी ब्लॉग बनवत नव्हती ना आता मी ब्लॉग बनवायला लागली तर माझ्याकडे व्हिडिओच नाही असं झालंय सध्या. कारण तारखा खूप होत्या एकामागे एक गॅप नसल्यामुळे धावपळ पण खूप झाली. सकाळी कोणाच्या मेकअप तर संध्याकाळी कोणाचे मेकअप तर दुपारी कोणाचे मेकअप. त्यामुळे मग मला व्हिडिओ शूट करायलाच वेळ भेटत नव्हता. तर ह्या नवरीचा जो तुम्ही बघितला पहिला हळदीचा लूक होता आणि हा तिचा सेकंड हळदीचाच लूक होता. साऊथ केला होता. खूप छान झाला होता. रिअल ज्वेलरी होती तिची फ्लावरची, त्यामुळे अजूनच लूक सुंदर झाला होता. हा होता तिचा दुसऱ्या दिवसाचा सप्तपदीचा लूक. तो सुद्धा खूप छान झाला होता. मराठी लूक केला होता पूर्ण. खोपा वगैरे केला होता. गुलाबाचे फुलं लावले होते. नवरीच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तुमच्या लक्षातच येईल की तिला मेकअप खूप आवडला होता. तिला आवडला आणि मला सुद्धा खूप आवडला. तिचा हा मेकअप झाल्यानंतर काही सायडरचे मेकअप होते. मग आम्ही ते करणार होतो. तर थोडंसं आम्ही आवरून घेतलं आणि मग आमची इकडे छोटी मेकअप आर्टिस्ट लगेच सायडरच्या मेकअपला सुरुवात केली तिने. ती ते करत होती तोपर्यंत मी ब्राईडचा मेकअप केला सेकंड लूकचा, तर लेहंग्यावरचा. मग तिचा तो मेकअप झाल्यानंतर मी तिला सांगत होती की अशी पोज दे, तशी पोज दे, आपण असं व्हिडिओ काढू, आपण तसं व्हिडिओ काढू. कारण सेकंड लूक जेव्हा झाला ना तेव्हा थोडा मला वेळ भेटला होता. पण का कसं आहे ना, आमची ही दीदी होती ना, म्हणजे जी नवरीबाई होती ना ती होती पोलीस. तिला काय मेकअपमध्ये जास्त काही एवढा इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे लग्नाच्या दिवशी खूप खुश होती. तिला असं वाटलं आपण असे व्हिडिओ काढू, तसे काढू. पण तिला काही व्हिडिओ, काही पोज जमायच्या तर काही जमायच्या नाही. मग ती हसून द्यायची. आणि इकडं दीदीने सुद्धा खूप सुंदर मेकअप केलेला होता. त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे नवरीचं मेकअप झालं, मग नवरी गेली आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं सामान आवरलं आणि आम्ही पण मग तिच्या लग्नाला थांबलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्कीच करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.